नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अत्यंत खास आणि भाग्याचा ठरणार आहे. कारण लवकरच येत आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री वर्षातील ही ती एकमेव रात्र आहे जेव्हा शिव आणि शक्तीचे मिलन झाले होते. ही केवळ एक तिथीच नाही, तर ब्रह्मांडीय ऊर्जेचा असा प्रवाह आहे जो आपल्या आयुष्यातील सर्व दुःख आणि दारिद्र्य नष्ट करण्याची ताकद ठेवतो. तर भक्तांनो, आपण दरवर्षी महाशिवरात्री साजरी करतो, मंदिरात जातो, उपवास करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की महादेवांच्या अनेक सेवांपैकी एक अशी प्रभावी सेवा आहे जी केल्यावर साक्षात महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात. ही सेवा इतकी विशेष आहे की शास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे की फक्त नशीबवान लोकांच्याच नशिबात ही सेवा येते. बरेच वेळा आपण खूप मेहनत करतो, पण आपल्याला हवं तसं यश काही मिळत नाही. घरात आपल्या अशांतता असते किंवा मानसिक आपले ताण असतात. अशा वेळी भगवान शंकरांचा हा एक उपाय किंवा ही एक सेवा तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. ती नेमकी कोणती सेवा आहे, ती कोणत्या वेळी करावी आणि ही सेवा करताना आपल्या मनाची स्थिती कशी असायला हवी. तर भक्तांनो, तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल ना, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग वेळ न घालवता आजच्या या भक्तिमय प्रवासाला आपण सुरुवात करूयात. हर हर महादेव. भक्तांनो, सर्वात अगोदर सेवा समजून घेण्याआधी आपल्याला हे माहीत असायला हवे की महाशिवरात्री इतकी महत्त्वाची का आहे. वर्षातून 12 शिवरात्री येतात, पण ही महाशिवरात्रीच का? याचे 2 पैलू आहेत. एक म्हणजे आध्यात्मिक आणि दुसरा आहे वैज्ञानिक. तर आता सर्वात अगोदर आपण आध्यात्मिक पैलू समजून घेऊयात. पुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभविवाह संपन्न झाला होता. म्हणजेच हा दिवस शिव आणि शक्ती यांच्या मिलनाचा उत्सव आहे. शिव म्हणजे पुरुषास म्हणजे चेतना आणि शक्ती म्हणजे प्रकृती. जेव्हा आपल्या आयुष्यात या दोघांचे संतुलन येते ना, तेव्हाच आपल्याला जीवनात सुख आणि शांती मिळत असते. आणि दुसरी एक कथा अशी आहे की याच दिवशी भगवान शंकरांनी समुद्र मंथनातून निघालेले जे हलाहल विष होते ना, ते प्राशन करून आपल्या जगाला विनाशापासून वाचवले होते. त्यावेळी या रात्री आपण शंकराचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी आपण ही सेवा करतो. आता बघूयात वैज्ञानिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक पैलू. तर आता जर विज्ञानाच्या दृष्टीने पाहूयात, पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात महाशिवरात्रीच्या रात्री ग्रहांची जी स्थिती असते ना, अशा प्रकारे असते की मानवी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा ही खालून वरच्या दिशेला जात असते. म्हणजेच कणातून मेंदूकडे प्रवाहित होत असते. आणि म्हणूनच या रात्री जागरण करण्याचे प्रचंड महत्त्व आहे. जर तुम्ही या रात्री पाठीचा कणा आपला ताठ ठेवून बसून जर ध्यान किंवा नामस्मरण केले ना, तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुद्धा कमालीचा बदल घडू शकतो. निसर्ग स्वतःच तुम्हाला वरच्या दिशेला ढकलत असतो. तुम्हाला फक्त त्या ऊर्जेचा स्वीकार करायचा असतो. मी सुरुवातीला म्हणाले होते ना की ही सेवा फक्त भाग्यवान लोकच करतील. याचे कारण असे आहे की लाखो लोक या दिवशी शिवमंदिरात जातील, पण फक्त काही मोजकेच लोक असतील जे केवळ मागणे मागण्यासाठी नाही, तर आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि देवाची खरी सेवा करण्यासाठी तिथे थांबतील. ज्यांच्या पूर्वपुण्याची शिदोरी मोठी असते ना, त्यांनाच अशा महातिथीला
महादेवांची सेवा करण्याची बुद्धी सुचते. जर तुम्ही हा व्हिडिओ आज बघत असाल ना, तर समजून जा की महादेवांची आज इच्छा आहे की तुम्ही ही विशेष सेवा यावर्षी करावी. पण ही सेवा नेमकी कशी करायची, जलाभिषेक करताना कोणते नियम पाळायचे आणि बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, हे आपण आता पाहूयात. तर भक्तांनो, आता आपण वळूयात प्रत्यक्ष त्याच सेवेकडे. महादेवांची पूजा म्हटली की डोळ्यासमोर आपल्या काय येते, तो म्हणजे अभिषेक. पण ही सेवा करताना आपण बऱ्याचदा घाई करतो. महाशिवरात्रीला ही सेवा कशी करायची याचे शास्त्रसुद्धा आपण आता समजून घेऊयात. पहिला आहे म्हणजे जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक. तर महादेवांना अभिषेक प्रिय असे म्हटले जाते. त्यांना पाणी किंवा दुधाची संततधार अत्यंत प्रिय आहे. पाणी अर्पण करताना आपल्या तांब्याच्या कलशातून पाणी अर्पण करावे आणि पाणी अर्पण करत असतानाच त्याची धार एकदम बारीक असावी आणि मनातच आपण म्हणायचं आहे, ओम नमः शिवाय. या मंत्राचा संथ गतीने जप चालूच ठेवा. आणि दूध अर्पण करताना लक्षात ठेवा, दूध अर्पण करताना दूध नेहमी कच्चे म्हणजेच न तापवलेले असावे. जर शक्य असेल ना, तर देशी गाईचं दूध वापरा. आणि दूध अर्पण केल्याने मनातील जी नकारात्मक विचार असतात ना, ते दूर होतात आणि आपल्या मनाला शांती मिळते. ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत ना, त्यांनी मध किंवा तुपाचा अभिषेक करा. तर ज्यांना आर्थिक अडथळे आहेत, त्यांनी ऊसाच्या रसाने अभिषेक करणे अत्यंत फलदायी मानले जाते. आता बघूयात बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे ते. तर भक्तांनो, बेलपत्र हे महादेवांचे अत्यंत लाडके पान आहे. पण ते अर्पण करण्याची काही नियम आहेत जे अनेक जण विसरतात. पानांची त्या निवड करायला हवी. जसे की बेलपत्र कधीही फाटलेले किंवा छिद्र असलेले नसावे. ते नेहमी त्रिदल म्हणजे 3 पानांचे असावे. ही 3 पाने म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे किंवा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. तर अर्पण कसे करावे, तर बेलपत्राची जी गुळगुळीत बाजू असते ना, ती पिंडीवर ठेवावी आणि जो देठ असतो ना, तो आपल्याकडे असावा. आणि अर्पण करत असताना त्रिदल त्रिगुणकार त्रिनेत्रच त्रियायुधम त्रिजन्म पापसंहार बिल्वपत्र शिवार्पणम हा श्लोक म्हणावा. आणि जर हा श्लोक तुम्हाला येत नसेल तर फक्त शिवार्पणमस्तु म्हणा, पण हे मनोभावेच म्हणा. आता हे करत असताना काही चुका टाळायच्या आहेत. तर भक्तांनो, महादेवांची सेवा करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. शिवलिंगाला कधीही हळदी कुंकू लावू नका, कारण महादेव हे वैराग्य आहेत, त्यांना भस्म प्रिय आहे. आणि पूजा करताना पांढऱ्या फुलांचा वापर करा, कारण पांढरा रंग शांततेचं प्रतीक आणि पावित्र्याचं प्रतीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवलिंगाला अर्पण केलेले जे दूध असते ना किंवा पाणी, हे तीर्थ म्हणून घेताना ते ना गोमुखातून पडणारेच घ्यावे. पिंडीवरचे साचलेले पाणी अजिबात घेऊ नका. चला तर मग भक्तांनो, आता आपण त्या विषयाकडे वळू ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. ती म्हणजे प्रभावी सेवा नेमकी कोणती. शास्त्रानुसार महाशिवरात्रीला अशी एक सेवा आहे जी केल्याने तुमचे अडकलेले नशीब उघडू शकते. ती सेवा म्हणजे पार्थिव शिवलिंग पूजा आणि निशिता काल मधील मंत्र जागर. सर्वात अगोदर बघूयात पार्थिव शिवलिंग पूजा. अनेकांना वाटतं की फक्त मंदिरात गेल्यावरच ही सेवा घडते. पण महाशिवरात्रीला आपल्या घरी मातीचे जे शिवलिंग म्हणजेच पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करणे हे करोडो यज्ञ केल्यासारखेच मानले जाते. तर हे कसे करायचे, तर आपल्या बागेतील जी
आपल्या बागेतील किंवा स्वच्छ ठिकाणची जी काळी माती असते ना, ती आपल्या घरी आणा आणि त्यामध्ये थोडे गंगेचे पाणी मिसळून छोटेसे शिवलिंग स्वतःच्या हाताने तयार करा. आणि स्वतःच्या हाताने महादेव घडवणे आणि त्याची पूजा करणे, ही सेवा केवळ तेच लोक करू शकतात ज्याच्यावर महादेवांची अफाट कृपा आहे. ही सेवा केल्याने घरातील वास्तुदोष आणि नकारात्मकता आपली समूळ नष्ट होते. आता आपण पहिली सेवा बघितली, आता आपण दुसरी सेवा बघतोय की निशिता कालाचे महत्त्व आणि त्याची सेवा काय आहे ते. तर भक्तांनो, महाशिवरात्रीला रात्रीचा एक विशिष्ट काळ असतो, ज्याला निशिता काल असे सुद्धा आपण म्हणतो. ती साधारणपणे रात्री 12 ते पावणे 1च्या दरम्यान हा काळ असतो. असे म्हणतात की या काळात साक्षात महादेव पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि या 30 ते 40 मिनिटातच तुम्ही जी केलेली कोणतीही प्रार्थना असो, ती थेट महादेवांच्या आपल्या कानावर पडत असते. तर अशा वेळी काय करावे? या काळात फक्त शांत बसून ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. ही ती वेळ आहे जेव्हा तुमचे नशीब पालटू शकते. आणि तिसरी सेवा आहे मंत्र आणि क्षमा प्रार्थना. तिसरी सेवेचा मंत्र म्हणजे क्षमा प्रार्थना. ही सर्वात प्रभावी सेवा आहे. जे लोक विसरतात आणि पूजेच्या शेवटी दोन्ही हात जोडून महादेवांना म्हणा, हे भोळ्या शंकरा, माझ्याकडून कळत नकळत झालेल्या ज्या चुका आहेत त्या मला माफ कर आणि मला सन्मान मार्गाला लाव. महादेव हे केवळ श्रद्धेचे भुकेले आहेत. तुम्ही अर्पण केलेल्या सोन्या नाण्यांपेक्षा तुमच्या डोळ्यातील जो भाव, 2 थेंब आणि ही अंतःकरणातून केलेली जी क्षमा प्रार्थना असते ना, त्यांना जास्त प्रिय असते. तर भक्तांनो, आजच्या धावपळीच्या युगात रात्री जागून मातीचे शिवलिंग बनवून किंवा मध्यरात्री ध्यान करायला वेळ कोणाकडे आहे? पण जो माणूस या जगाच्या गराड्यातून स्वतःला बाजूला काढून ही सेवा करेल ना, तोच खरा भाग्यवान. कारण ही बुद्धी महादेव स्वतःच त्यांना देतात. जर तुम्हाला वाटत असेल की यावर्षी आपण ही सेवा करावी, तर समजा की महादेवांनी स्वतः तुम्हाला बोलवलं आहे आणि स्वतः त्यांनी तुम्हाला बोलवणं धाडलेलं आहे. तर भक्तांनो, सेवा तर आपण समजून घेतलीच, पण अनेकदा उत्साहाच्या भरात किंवा माहिती नसल्यामुळे आपण पूजेत काही चुकासुद्धा करतो. महादेवांची पूजा जितकी सोपी आहे ना, तितकीच ती नियमांच्या बाबतीत शिस्तबद्ध आहे. त्यामुळे या काही गोष्टी आपण लक्षात ठेवूयात. पहिली गोष्ट म्हणजे भस्मलेपन, म्हणजेच महादेवांना भस्म अत्यंत प्रिय आहे. पूजेनंतर स्वतःच्या कपाळावर भस्माचे 3 आडवे पट्टे नक्की ओढा. यामुळे आपले मानसिक शांती मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पांढरी फुले. महादेवांना धोत्रा, कण्हेरी किंवा पांढरी कमळे अर्पण करा. पांढरा रंग वैराग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी गरजू व्यक्तीला तुम्ही दान करा, जसे की पांढरे अन्न, उदाहरणार्थ तांदूळ, साखर किंवा दूध दान करा. अत्यंत शुभ मानले जाते. आणि याच दिवशी, आता याच वेळात, याच काळात आपण काय कटाक्षाने टाळायला पाहिजे, तर हळद कुंकू. लक्षात ठेवा, हळद कुंकू शिवलिंगावर कधीही अर्पण करू नका. महादेव हे स्मशानवासी आणि वैराग्य आहेत आणि हळद कुंकू हे सौभाग्य आणि ऐहिक सुखाचे प्रतीक मानले जाते. त्याऐवजी तुम्ही नेहमी चंदनाचा वापर केला तर अतिउत्तम. दुसरी गोष्ट म्हणजे तुळशी दल. चुकूनही महादेवांना तुळस अर्पण करू नका. पौराणिक कथेनुसार महादेवांच्या पूजेत तुळस वर्ज्य आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे केतकीचे फूल. ब्रह्मदेवाच्या असत्याला साथ दिल्यामुळे महादेवांनी केतकीच्या फुलाचा त्याग केला आहे आणि त्यामुळेच हे फूल पूजेत वापरू नका. आणि चौथी गोष्ट म्हणजे प्रदक्षिणाचा नियम. शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा कधीही करू नये. जिथून अभिषेकाचे पाणी बाहेर येते तिथे थांबून पुन्हा मागे फिरावे.
यालाच अर्धनारीश्वर प्रदक्षिणा असेही म्हणतात. भक्तांनो, जर तुम्ही उपवास करत असाल ना, तर शक्यतो कंदमुळे किंवा फळांचे सेवन करा. पण जर आरोग्याचा त्रास असेल तर उपवासापेक्षा नामस्मरणाला जास्त महत्त्व द्या. कारण महादेवांना तुमच्या रिकाम्या पोटापेक्षा तुमचे जे भरलेले मन असते ना, भक्तीने भरलेले मन असते, ते जास्त महत्त्वाचे वाटते. तर भक्तांनो, यापैकी कोणत्या चुका आजवर करत आला आहात का तुम्ही? किंवा तुम्हाला यातील कोणता नियम नवीन समजला आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतरांनाही त्याची मदत होईल. चला तर मग भक्तांनो, आज आपण महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर केल्या जाणाऱ्या सर्वात प्रभावी सेवेबद्दल जाणून घेतले. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, महादेव हे भोळे आहेत. त्यांना तुमच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची किंवा खूप महागड्या पूजेच्या साहित्याची गरज नाही. त्यांना गरज आहे ती तुमच्या शुद्ध अंतःकरणाची आणि अतूट श्रद्धेची. तुम्ही जर पूर्ण विश्वासाने एक तांब्या पाणी जरी अर्पण केलं ना, तरी ते प्रसन्न होतात. चला तर मग व्हिडिओ संपण्यापूर्वी आपण सर्वजण मिळून महादेवांकडे एक छोटीशी प्रार्थना करूयात. तुम्ही जिथे असाल ना, तिथे फक्त 2 मिनिटे डोळे मिटा आणि म्हणा, हे देवादिदेव महादेव, या महाशिवरात्रीला मी तुझी ही छोटीशी सेवा अर्पण करत आहे आणि माझ्या हातून कळत न कळत झालेल्या सर्व चुकांची मला क्षमा कर आणि माझ्या कुटुंबावर तुझी कृपा असू दे आणि आम्हाला संकटातून बाहेर पडण्याची शक्ती दे. ओम नमः शिवाय. तर भक्तांनो, मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची यावर्षीची शिवरात्र महाशिवरात्री नक्कीच वेगळी आणि चैतन्यमय असेल. चला तर मग, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल. आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच नवनवीन विषयांवर व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नामस्मरण करत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव.